फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेडेक म्हणजे डोकेदुखीचे कारण काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत आणि याला प्रिव्हेंशनसाठी आपल्याला काय करता येईल। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करून बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। हेडेकचे मेन दोन टाइप्स आहेत, एक प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी हेडेक। प्रायमरी हेडेक म्हणजे जे कोणत्याही आजारामुळे होत नाही त्याला प्रायमरी हेडेक म्हणतात आणि सेकंडरी हेडेक म्हणजे एखाद्या दुसऱ्या आजारामुळे जर हेडेक होत असेल तर तो सेकंडरी हेडेक असतो। प्रायमरी हेडेकचे 4 टाइप्स आहेत। फर्स्ट टेन्शन हेडेक, सायनस हेडेक, थर्ड आहे क्लस्टर हेडेक आणि फोर्थ आहे मायग्रेन। सगळ्यात पहिला आपण बघूया टेन्शन हेडेक। टेन्शन हेडेक नावामध्येच त्याच्या आहे की टेन्शन आणि स्ट्रेस न होतं डोक्यावर एखाद्या पट्टीने दाबल्यासारखं फिलिंग जे असतं ते टेन्शन हेडेक मध्ये होतं। या प्रकारामध्ये कपाळ, मान आणि डोक्याच्या मागच्या भागामध्ये हेडेक होतं। सेकंड आहे सायनस हेडेक। सायनस हेडेक हे सायनसच्या इन्फेक्शनमुळे होणारे हेडेक आहे। या प्रकारात कपाळ आणि आयब्रोज मध्ये पेन होतात, त्याचबरोबर नाक वाहणं आणि नाक बंद होणं हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतं। थर्ड आहे मायग्रेन। मायग्रेन हा असा प्रकार आहे ज्यामध्ये वन साइडेड हेडेक असतं, म्हणजे डोक्याचा फक्त एक लेफ्ट साइड और राइट साइड। त्याचबरोबर नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे उलटी आल्यासारखं फिलिंग किंवा फोटोफोबिया म्हणजे प्रकाशाची भीती हे सुद्धा सिम्पटम्स या प्रकारात आढळतात। फोर्थ आहे क्लस्टर हेडेक। यामध्ये पेरिऑर्बिटल स्वेलिंग असतं, म्हणजे डोळ्याच्या साईडला, एकाच डोळ्याच्या साईडला पेरिऑर्बिटल पेन अँड स्वेलिंग असतं, त्याला क्लस्टर हेडेक म्हणतात। यामध्ये शार्प पेन असतात अराउंड वन आय और बिहाइंड आय। त्याचबरोबर नाक वाहणं, रेड आय हे सुद्धा सिम्पटम याच्यामध्ये दिसून येतात। त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक थकवा हे सुद्धा डोकेदुखीचे कारण असू शकते। त्याचबरोबर शरीरामध्ये पाण्याची कमतरता सुद्धा एक डोकेदुखीचे कारण असू शकते। पित्तामुळे सुद्धा डोके दुखते। पित्तामुळे नेमकं डोके दुखायचं कारण म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिनचा प्रभाव। पित्ताशयामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे रसायन असतं। जेव्हा पित्ताच्या सामान्य प्रवाहामध्ये जेव्हा व्यत्यय येतो किंवा प्रोस्टाग्लॅन्डिनचे प्रमाण वाढते ते रक्तवाहिन्यावरती परिणाम करतं, त्यामुळे संवेदनाक्षम म्हणजे सेन्सिटिव्ह लोक आहेत त्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर मधामुळे पोटात जळजळ होते किंवा दुखणे, यामुळे मज्जातंतू उत्तेजित होतात आणि डोकं दुखायला लागतं। सो डोकेदुखीची ही सगळी कारणं आहेत, यामुळे हेडेक होऊ शकतं। आता आपण बघूया सेकंडरी हेडेक मध्ये काय आहे। सेकंडरी हेडेक मध्ये इंट्राक्रॅनियल ट्यूमर असू दे, इन्फेक्शन, मेनिंजायटिस, मेंदूची सूज, जळजळ अशा प्रकारच्या डिसीज मध्ये जेव्हा डोके दुखते त्याला सेकंडरी हेडेक म्हणतात। त्याचबरोबर अल्कोहोल आणि टोबॅकोचं सेवन करणं या लोकांमध्ये पण जास्त प्रमाणात हेडेक दिसून येतं। आहारामध्ये जेव्हा नायट्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे प्रक्रिया केलेले जेव्हा नॉनव्हेज म्हणजे मांस, चिकन, मटन, सो हे पण त्याच्यामध्ये कारण असू शकतं। आणि फिमेल एस टू मेल रेशो जे 3:1 असा आहे, म्हणजे मेल लोकांपेक्षा फिमेल मध्ये 3 पट जास्त डोकेदुखी होऊन येते। आता आपण बघूया ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल। सो सगळ्यात पहिला मेडिसिन्स, म्हणजे खूप दिवस एखादा आपण मेडिसिन घेतो आणि जेव्हा आपण ते अचानक बंद करतो त्यावेळेस डोकेदुखी चालू होऊ शकते, त्याला रिबाउंड हेडेक किंवा विड्रॉवल हेडेक असं म्हणतात। सेकंड आहे अल्कोहोल आणि तंबाखूचं सेवन जर टाळलं तरी सुद्धा डोकेदुखी कंट्रोल करू शकतो। कॉफीचं प्रमाण कमी करणे, खूप जास्त कॅफेन जेव्हा आपण घेतो तेव्हा मायग्रेनला पण ते ट्रिगर होऊ शकतं। सो नेहमीच झोप घेणे आणि स्ट्रेस कमी करणे या गोष्टीमुळे आपण हेडेक प्रिव्हेन्शन करू शकतो। सो हे होतं ऑल अबाउट हेडेक्स। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया मायग्रेनचे कॉजेस, सिम्पटम्स आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट। Thank you so much for watching my channel. Thank you.